नमस्कार बहिणींनो. बघा मी कोथिंबीर घेऊन आले एक गड्डी. अहो 50 रुपयाला गड्डी. एवढी महाग कोथिंबीर आणायची नव्हती तरी पण मी आणली नाही का. आता इथं गलीमध्ये आहे एक दुकान बारकं, परी नाही का 10 रुपयाची 4च काड्या द्यायला लागले. म्हणून मी म्हणलं जाऊ दे, मंडईत जाऊनच एक गड्डी घेऊन येते. लांब आहे चालायचं. ते कांदे बी आणायचे होते ना. अहो बारके बारके कांदे कसे भेटलेत बघा. बारके बारके कांदे 25 रुपयाने भेटलेत आणि मोठे कांदे 60 रुपये किलो म्हणले. म्हणून मी बारकेच कांदे आणले. म्हणलं जाऊ दे, बारके तर बारके, काहीतरी कांदा कशाला पोह्याला कशाला लागतात ना, म्हणून मी म्हणलं असू दे कांदे नाही का. कांदे कुठे ठेवले की बघा, लय बारकी येत होतं, मला दाखवले असते, लय बारीक येत. हे आता पोरं मला लय आता तंग केले पोरायनी. आणि आता हे बघा 20 रुपये घेतलेच बघा त्याने. 20 रुपये घेतले. आता काय आणणार, चॉकलेट बिकलेट आणून खाणार. आता बरं माझ्याकडं 3-3.5 हजार, 4 लय म्हणलं तर माझे ते स्वयंपाकाचे 4 हजार होते बघा. मग आता 4 हजारात मी आता ह्यांना काय देऊ बरं. मी काय माझ्या दवाखान्याला किती खर्च करू. हां, माझ्या दवाखान्याला हे बघा 2.5-3 हजार रुपये तर आरामशीर जाते. तरी पण मी हे बघा 3 टाईम खायची मला ते औषध. परी मी नाही का 2 टाईमच खाते कधी, नाहीतर मग 1च टाईम खाते. असं पुरून पुरून औषध खाते. आता ते लेकरांना मग आता आई वडील घरी नसते तर मग आता ते लेकरं मागते तर 100-50 रुपये 20 रुपये 30 रुपये जातेतच बघा. कसं पण केलं ना, नाही 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 म्हणलं तरी बी तेवढे पैसे जातात. तर मी तरी काय करू आता नाही का. आता बसले तर बाहेर जाऊन 20 रुपये घेतले तर काय चॉकलेट बिकलेट आणते ना. चला आता ही कोथिंबीर करते साफ. मी बहिणींना करते कोथिंबीर साफ. आता पोरगी अजून नाही आली कामावरून, येईन आता. आली तर बघा तिच्या मागं भांडे माझ्या हाताला लागले ना, म्हणून भांडे पण करता येणार. बघा हाताला इथं लागलं होतं, कुठं लागलं होतं ती पण दिसना. ते काटे नाही का मोडे होते इथं हेच बोटाला कुठंतरी. हे बघा इथं त्या बोरीचा काटा. कामाला गेले आणि बोरीचा काटा घुसला तिथं. चला येईन पोरगी आता, तिला देते कोथिंबीर साफ करून देते. म्हणलं कोथिंबीरच्या वड्या कर बाय, म्हणलं बेसन असन तर, नाहीतर आण म्हणलं आता बेसन. आता काय करते काय माहिती. मी देते तिला मसाला हे बनवून. कोथिंबीर साफ करते आणि हे लसूण साफ करते. करण आता ते आल्यावर. ठेवते माझ्या बहिणींना.